नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा धोका समोर आला आहे। 3 पोल्ट्री फार्ममधील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। प्राप्त अहवालानुसार हे नमुने बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आढळले होते। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तात्काळ सतर्क झाले। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। सर्व संबंधित विभागांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत। नियमानुसार बाधित परिसरांच्या 3 किलोमीटरपर्यंत कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे। तसेच 3 ते 5 किलोमीटरपर्यंत बफर झोन निश्चित करण्यात आला आहे। या कारवाई अंतर्गत एकूण 6 पोल्ट्री फार्ममधील सुमारे 1,40,000 पक्षी नष्ट करण्यात येणार आहेत। नवापूर तालुक्यात एकूण सुमारे 10 लाख पक्षी असल्याची माहिती आहे। याशिवाय 5 किलोमीटर परिसरातील सर्व पोल्ट्री फार्ममधून नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत। संपूर्ण परिसरात कडक क्वारंटाईन लागू करण्यात येणार आहे। जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज नवापूर। नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचं जे रिझल्ट आले ते पॉझिटिव्ह आले बर्ड फ्लूसाठी। तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे। प्रत्येक डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे। 1 किलोमीटरमध्ये आपला जे झोन असतो ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एव्हियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021 ची, त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईननी। 6 पोल्ट्री फार्म्समध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल। नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे। त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत। आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार आणि 5 किलोमीटर मध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवणार।